झी 24 तास एक पाऊल पुढे। किरीट सोमय्यांचे आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले आहेत। किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। केंद्र सरकारच कोळसा खाणींचं वाटप करतं, आपण केवळ शिफारस केली होती अशा अशोक चव्हाणांनी आरोपांना उत्तर देताना म्हटलंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। खाण वाटप केंद्र सरकारच करतं, आपण केवळ शिफारस केली होती असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलंय। किरीट सोमय्यांना बेछूट आरोप करण्याची सवयच लागलेली आहे। राज्य शासनाला कुठलाही कोळशाचे ब्लॉक देण्याचा अधिकार नाही। सगळे कोल ब्लॉक ज्याचं अलोकेशन होतं की अलॉटमेंट होतं हे केंद्र शासनाच्या परवानगीने केंद्र शासन करत असतं। राज्य शासन त्याच्यामध्ये कुठलीही भूमिका नाही। राज्य शासन फक्त शिफारस करत असतं आणि राज्य शासनाकडून गेलेल्या शिफारसी संदर्भामध्ये कुठली काही चुकीची गोष्ट असेल तर त्यांनी मला दाखवावी। कुठलेही अलोकेशन मी केलेले नाहीत किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। किरीट सोमय्यांनी कोणी नवीन बळीचा बकरा शोधावा असं मला म्हणायचं आहे। अशोक चव्हाणांनी उद्योगमंत्री असताना बेकायदेशीररित्या 4 खासगी कंपन्यांना खाण वाटप केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। अदानी एंटरप्राइजेस, गुप्ता कोल इंडिया लिमिटेड, सुनील हायटेक इंजिनिअरिंग आणि इंडिया बुल्स या कंपन्यांचा यामध्ये असल्याचं किरीट सोमय्या म्हणतायत। मात्र अशोक चव्हाणांनी या सगळ्या आरोपांचा इन्कार केलाय। मात्र काय म्हणालेत किरीट सोमय्या, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याशी बोलताना आपण पाहूया। कोलगेट घोटाळ्यात आतापर्यंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नाव आली आहेत। राजेंद्र दरडांचंही नाव आलंय आणि आता त्या पाठोपाठ या घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाणांचाही सहभाग आहे असा आरोप, असा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केलाय। आपल्यासोबत किरीट सोमय्या आहे, त्यांना विचारूया आरोपात काय तथ्य आहे। सर, अशोक चव्हाणांचे नाव आता या घोटाळ्यात येते, तुम्ही तसे दाखलेच दिले, काय सांगा? महाराष्ट्र सरकार ती जी महागेनको वीज उत्पादन करणारी कंपनी आहे त्यांनी भारत सरकारकडे आणि महाराष्ट्र सरकारकडे कोळशाच्या खाणी मागितल्या। हे 2006 ची गोष्ट आहे। त्यावेळी अशोक चव्हाण उद्योग मंत्री होते। भारत सरकारने 7 खाणी दिल्या, त्यातला महाराष्ट्र सरकारने 4 खाणी अशोक चव्हाणांचा महाराष्ट्र राज्य मिनरल कॉर्पोरेशनला दिल्या। हे उद्योग खात्यात येते आणि त्या 4ही खाणी महागेनकोनी मागितल्यानंतरही न देता, जनतेचा उपयोगासाठी न उपयोग करता ते 4 मोठ्या कंपन्यांना देण्याचा भ्रष्टाचार हे अशोक चव्हाणांनी केलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।